तर हॅलो हाय सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? तर चला, आज बनवायचा आहे आपल्याला खेकडा. खेकड्याचा बेत आहे आज. तर तुम्ही काय बनवणार आहे ते पण मला कमेंट करून सांगा. हे बघा, असे खेकडे मी स्वच्छ 2 3 4 पाण्याने, जेवढ्या पाण्याने धुता येईल तेवढ्या पाण्याने धुवून काढायचे, एकदम स्वच्छ करायचे आहे त्यांना. आणि मस्त असं काळ्या मसाल्याचं वाटण करून त्यांची आपण भाजी बनवणार आहे आज. तर हे बघा, इकडं मस्त कांदा, खोबरं, लसूण, अद्रक मी याचं मस्तपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे असं मी वाटण केलेलं आहे. आणि मस्त आता याला मजेदार आपण आता फोडणी देणार आहोत. आणि ह्या टवक्या माझ्या फेवरेट आहे बरं का. तर मी आता मातीच्या भांड्यात याची भाजी बनवणार आहे. तुम्ही आपल्या टोपामध्ये कढईमध्ये पण बनवू शकता. तर मस्त त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे वाटण आणि आपला घरगुती मसाला टाकलेला आहे. मस्त याला तेल येईपर्यंत मस्त याला शिजू द्यायचं आहे. आणि एकजीव करून त्याचं मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्यात पाणी टाकून मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि मग मस्त मज्जेने खेकडे खायचे आहे. वा वा वा, एकदम भारी. तोंडाला पाणी सुटले, तुमच्या पण सुटलं असेल ना? तर नक्की या खेकडे खायला बरं का. तर बघा, आता मी 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून मसाला शिजवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मस्त, हे बघा एकदम मस्त झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण खेकडे टाकायचे आहे आणि मस्त त्याला एकदम एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून खेकड्याला सगळा मसाला लागेल. असं त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आपण. आणि हे सगळे स्वच्छ धुवून खेकडे आपण आता यात टाकणार आहे. तर मस्त आता मी त्याच्यामध्ये खेकडे टाकले, तुम्ही बघू शकता. आणि मस्त त्याला मस्त एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे माझं ते खेकड्याचं डोकं आहे, ते सगळ्यात माझं फेवरेट आहे. त्याच्यात मी मस्त मसाला भरून ते पण उकळल्याच्या नंतर ते याच्यामध्ये मी सोडणार आहे. तर पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे खेकड्यांना आणि त्याला मस्त एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि त्यानंतर त्या आपल्या ज्या टवक्या आहेत ना, आता तुम्ही पुढे दिसेलच तुम्हाला, त्या स्वच्छ धुवून याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून ठेवायचा आहे. तर या सगळ्यांनी मस्त गरमागरम खेकडे आणि बाजरीची भाकर खायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि भरपूर कमेंट करा. कुणी माझे व्हिडिओ, आता यूट्यूबला पण काय झाले, माझा व्हिडिओच व्हायरल होत नाही.